आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं होतं की आम्ही लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरला त्या दिवशी बऱ्याच आमच्या मीडियाच्या प्रतिनिधींचा असं एक संभ्रम होता की उमेदवारी माघारीपर्यंत अजून काय वेगळं निर्णय होतोय का आणि तो एक खुलासा या संदर्भाने होण्यासाठी म्हणून आजची पत्रकार बैठक होती. कारण ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी आम्ही स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्ही ज्या पद्धतीनं पक्षामध्ये काम केलं, जितकी 28 वर्ष आम्ही काम केलं, वेगवेगळ्या पदावर काम केलं, त्याचबरोबर गेली 1.5 वर्ष पक्षात या लोकसभा निवडणुकीची आम्ही तयारी करतो आहोत आणि पक्षाकडून एकमेव मी उमेदवार होतो जो उघडपणे काँग्रेसचं तिकीट मागत होतो आणि ही सगळी परिस्थिती असताना आम्हाला उमेदवारी डावलल्याचं दुःख नाही, परंतु कुठेही तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा ती विचारपूस केली नाही. हा निश्चितपणे आमचा स्वाभिमान दुखवणारी ही बाब आहे आणि म्हणून आम्ही ही निवडणूक लढायचा निर्णय घेतला. आणि त्या दिवशी बऱ्याच आमच्या माध्यमातील सहकाऱ्यांना असं वाटत होतं की माघारीपर्यंत हे विषय संपून जाईल आणि तर तो सुद्धा आम्हाला आज खुलासा करायचा म्हणून आजची ही पत्रकार बैठक होती. आणि तर पुढं जे मागं होतं तोच अनुभव कालपर्यंत आला. काल माघारीच्या शेवटचा दिवस होता आणि मी काल सकाळी 11 वाजेपर्यंत माझ्याशी कोणीही जबाबदार पदाधिकाऱ्याने पक्षाचा संपर्क केला नाही. आमचे जिल्ह्यातील जुने संघटनेतले 1-2 सहकाऱ्यांच्या विचारपूस करण्यापलीकडे कुणाचा संपर्क झाला नव्हता आणि त्यामुळे आता काल माघारीच्या 11 वाजेपर्यंत सकाळच्या आपल्याला संपर्क नाही, त्यामुळं आम्ही समजून गेलो आणि आमच्या संपर्काच्या कामाला आम्ही सुरुवात केली. आणि काल मी परत आमच्या संपर्क दौरा चालू होता आणि काल ज्या भागात चालू होता तो आमचा दुर्गम थोडासा भाग असल्यामुळे थोडं नेटवर्क कमी होतं, तरी पण मी 3 वाजता कलेक्टर ऑफिसला चिन्ह वाटपासाठी आलेलो होतो. आणि हे सगळं या निमित्तानं परत एकदा स्पष्ट झालं की आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता जो काम करतो त्याच्या योग्यतेला कुठं ना कुठं तरी समजून घेतलं जात नाही आणि आपण ही निवडणूक अजून लढवण्याचा जो आमचा निर्णय आहे तो आणि खंबीरपणे ही निवडणूक लढवण्यानं सामोरं जायचं आम्ही ठरवलं. निवडणूक लढवताना 2 गोष्टी आहेत. आपण लोकसभेची निवडणूक लढवतोय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी काही राष्ट्रीय विषय आहेत आणि आम्ही ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतोय त्या मतदारसंघातल्या त्याचे म्हणून काही विषय आहेत. त्यातल्या राष्ट्रीय विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की शेतीमध्ये आज ज्या पद्धतीनं या पूर्ण देशभर शेतीकडं क्षेत्र जे दुर्लक्षिलं जात आहे त्याचं महत्त्व अर्थव्यवस्थेमधला त्याचा वाटा वाढणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत शेतीचा अर्थव्यवस्थेमधला वाटा वाढणार नाही तोपर्यंत इथली रोजगार निर्मिती शेतीमधली आणि त्यामध्ये नवीन युवकांचा जो त्यामधला इंटरेस्ट आहे तो वाढणार नाही. आणि आत्ताची जर परिस्थिती बघितली तर जे भयानक बेरोजगारीचा प्रश्न समोर उभा राहिला आहे त्याला निश्चितपणे शेती क्षेत्राचं जे दुर्लक्ष आहे त्याला अर्थव्यवस्थेमधलं त्याचं जे घटता वाटा आहे हे सगळं कारण आहे. आणि त्यामुळे शेतीचा वाटा अर्थव्यवस्थेमध्ये वाढावा त्या संदर्भानं आपल्याला काम करायचं हे पहिला मुद्दा आहे. दुसरा विषय आहे की आज आपण बघितलं तर जे खरोखर ज्यांचा सक्षम म्हणून जे उमेदवार समजले जातात त्यांचा बघितला तर इंटरेस्ट सगळा विधानसभा आणि लोकसभामध्ये आहे. म्हणणं काय आहे की ज्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभामध्ये जे सत्तेची ताकद एकवटली ती त्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यांचा त्या सत्तेमध्ये सहभाग वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं ह्या मुद्द्यावर सुद्धा मला काम करायचं आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आज जे महिला एक 50% मनुष्यबळ या देशामधलं आहे आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून त्या काही एक उत्पादकता निर्माण करतात. त्या उत्पादकतेला बाजारपेठेचं फार मोठं आव्हान आहे आणि त्यांच्या समोर त्यांच्या उत्पादनांना मल्टीनॅशनल कंपन्यांच्या उत्पादनांचं स्पर्धा आहे. त्यामुळं ह्या छोट्या छोट्या विभागलेल्या महिला बचत गटांच्या उत्पादकतेला त्याला एक सांघिक सपोर्ट सरकारी पातळीवर उपलब्ध करून देऊन
त्याची एक मार्केटिंग चेन करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भानं आपल्याला काम करायचं आहे. आणि ह्याच पद्धतीनं आज सर्वसामान्य माणसाचे जे आर्थिक आरोग्याचे प्रश्न आहेत किंवा त्यांच्यासमोर जे शैक्षणिक प्रश्न आहेत, त्यांच्या मुलांचे बेरोजगारीचे जे प्रश्न आहेत, ह्या सगळ्या विषयावर एक सांघिक आपल्याला काम करायचं आहे. हे राष्ट्रीय मुद्दे झाले. आणि जे आमच्या कोल्हापूरच्या विषयी जर बोलायचं झालं तर कोल्हापूरमधले जे आमचा दैवी नैसर्गिक साधन संपत्तीचा देणं आहे आमच्या कोल्हापूरला, इथला ऐतिहासिक धार्मिक जो वारसा आहे, या सगळ्याचा विचार केला तर अजूनही पर्यटन व्यवसाय इथला जो आहे तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जाचा कसा करता येईल ह्या संदर्भानं जे पावलं उचलायला पाहिजे त्या संदर्भानं आम्हाला काम करायचं आहे. आणि त्याचबरोबर आज आमच्या कोल्हापूरच्या सगळ्यामध्ये पुराचा एक फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे आणि त्या सातत्य पुराच्या प्रश्नापासून एक योग्य सुटकारा आपल्या ह्या सगळ्या नागरिकांचा आणि शेती क्षेत्राचा व्हावा या दृष्टीनं काही व्यवस्थितपणे पावलं उचलणे गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आम्हाला काम करायचं आहे. आणि ह्याचबरोबर कोल्हापूरचं जे मधलं जे टॅलेंट आहे, जे विद्यार्थी आहेत किंवा इथलं शैक्षणिक सुविधा आहेत याचा विचार केला तर IT क्षेत्राला फार मोठा स्कोप आहे आपल्या इथं. आणि आज जे IT हब आहेत देशातले, बेंगलोर, पुणे आणि हैदराबाद, ह्याला कोल्हापूर एक सेंट्रलाइज लोकेशन आहे. त्यामुळे इथे एक फार मोठा IT क्षेत्राचा आपल्याला डेव्हलपमेंट करण्याला वाव आहे. त्या दृष्टीने आम्हाला काम करायचं आहे. आणि अशा सगळ्या मुद्द्यांवर निश्चितपणे आम्हाला काम करून ह्या लोकसभा निवडणूक लढण्याचं हे मूळ कारण आहे.